पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून प्रकरणात गुन्हे शाखेने अभिषेक उर्फ आबा नारायण खोंड या मुख्य आरोपीस अटक केली आहे। 1 सप्टेंबर रोजी नानापेठेतील डोके तालीम चौक परिसरात झालेल्या या खुनात पिस्तूल आणि कोयत्याचा वापर करण्यात आला। आतापर्यंत 21 आरोपींना अटक करण्यात आली असून दोघा अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेतले आहे। तपासामध्ये आढळले की आंदेकर यांचा खून कौटुंबिक व वर्चस्वीय वादामुळे झाला। मुख्य आरोपींमध्ये आंदेकर यांची बहीण संजीवनी आणि अन्य नातेवाईकांचा समावेश आहे। पोलिसांनी या प्रकरणात पिस्तुले, कोयते आणि महागड्या वस्तू जप्त केल्या आहे। खुनात वापरण्यात आलेल्या पिस्तूल पुरवणाऱ्या आरोपीस पकडण्यासाठी विशेष पथकाने सापळा रचला होता आणि या कारवाईत पोलीस अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे।